जय शिवराय. मी प्रभाकर येवले आणि आमचे बंधू हे आर येवले. आम्ही डोंगरकिनी गावामध्ये 13 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. ते आदरणीय जरांगे पाटलांच्या त्यांना समर्थन म्हणून आम्ही त्यांच्याच बॅनरवर फोटो त्यांचा सगळा म्हणजे पूर्ण डाटा ठेवून आम्ही हे आंदोलन 13 दिवस केलं. आणि त्या काळामध्ये आम्हाला भरपूर म्हणजे माणसं भेटायला आले, भरपूर समाज बांधव भेटायला आले. त्यांनी आम्हाला ताकद दिली, त्यांनी आम्हाला ऊर्जा दिली. त्या हिशोबाने आम्ही 13 दिवस अन्नत्याग आंदोलन हे पूर्ण केलं. आणि हे शेवटी 11व्या दिवशी आम्हाला आदरणीय आमचे हे बंधू त्यांची तब्येत हलवली होती. तर हे त्यांना एक व्हिडिओद्वारे माहीत झालं जरांगे पाटलांना. तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला 11व्या दिवशी. व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण अन्नत्याग आंदोलन थांबवून साखळी आंदोलन हे सुरू करा. तर आम्ही त्यांना बोललो, 1-2 दिवस आम्हाला अवधी द्या, कारण आमच्या रॅल्या भरपूर येणार होत्या. आम्हाला गावाची गावं येऊन भेटत होते. भरपूर 500-1000 असे लोक डेली आम्हाला भेटत होते, रॅल्या घेऊन येत होते. त्याच्या माध्यमातून जसे तसे आम्हाला भेटा येत होते. आणि मग त्यावर ते बोलले, म्हणले बघा मी तुमचं ऐकतो आहे, तुम्ही माझं ऐकायचं. म्हणलं तसं म्हणल्यानंतर मग शेवटी आमचे बंधू आर म्हणले हो ठीक आहे, आम्ही घेतोत मागं. नंतर आम्ही आमच्या थोडं मर्जीने त्या रॅलीसाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही 2 दिवस वाढवले, 13 दिवस. मनोज पाटलांनी भेट दिली ना तुमच्या गावात? हो, आमची तर त्यांनी भेट दिली, म्हणजे आमची तर सभा दिली त्यांनी. आणि चांगल्या प्रकारे आम्ही तो कार्यक्रम पार पाडला. भरपूर म्हणजे हजारोच्या संख्येने जनसमुदाय आला होता. लोकांनी भरपूर साथ दिली आणि आम्ही तो कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पाडला. पाटलांनी जसं 17 दिवसाचं आंदोलन केलं आहे, तुम्ही पण 13 दिवस म्हणजे कडक असं उपोषण केलं आहे. तर तुमची भावना काय आहे की सरकारबद्दलची भावना म्हणजे आता सरकारने या सगळ्या तीव्र भावना ज्या आहेत जनतेच्या, आम्ही उपोषण केलं, फक्त आम्ही बसलो. पण आम्हाला मदत करणारी आमची मावळे मंडळी किंवा आम्हाला भेटून आम्हाला ताकद देणारी, शक्ती देणारी, आमच्यावर मायेचा हात फिरून देणारी किंवा आम्हाला समर्थन देणाऱ्या लोकांच्या भावना तीव्र होत्या. आणि मग आम्हाला साथ देणाऱ्या, मदत करणाऱ्या लोकांच्या भावना सरकारच्या कानावर जर गेल्या असतील तर सरकारचं पहिलं कर्तव्य की त्याने आता कसल्याही प्रकारचा विचार न करता, कसल्याही प्रकारच्या आडेवेडे न घेता या जनतेच्या तीव्र भावनेचा आदर करून निश्चितपणानं आता 24 तारखेच्या आत त्यांनी हा निर्णय घ्यावा. आता काल परवा दिवशी आमच्याकडे सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत ग्रामपंचायतच्या. आम्ही लोकांना आव्हान केलं होतं, ज्यावेळेला आम्हाला लोक भेटायला आली त्यावेळेला आम्ही त्यांना आव्हान केलं होतं. त्यांनी आम्हाला पत्र दिली होती समर्थनाची, त्याच्यासोबत गावबंदीने त्याच्या गावबंदीची पत्र दिली, त्याच्यासोबत निवडणुकीवर बहिष्काराची सुद्धा त्यांनी पत्र आम्हाला दिली होती, ग्रामपंचायतचे ठराव दिले होते. आणि मग त्याच्यामधल्या बहुतांश लोकांनी ही गोष्ट पाळली गेली. आता आम्ही आमचा कालचा दिवसभर ज्या लोकांनी आमच्या शब्दाला मान दिला त्या गावातल्या लोकांना आम्ही गेलो, त्यांना भेटलो. आणि ज्या लोकांनी आमच्या या विचाराला साथ दिली अशा लोकांचा आम्ही सत्कारसुद्धा काल केला. आमच्या तालुक्यामध्ये आणखीन एक गाव असं आहे कुसळम नावाचं, तालुका पाटोद्यामध्ये, की त्या गावामध्ये तर विद्यमान सगळी ग्रामपंचायतची बॉडी तयार झाली होती, कारण त्या गावामध्ये परंपरा आहे बिनविरोध निवडणूक करण्याची. तर तिथल्या सरपंचाची जी जागा रिक्त होती तीसुद्धा निवडणूक काल लागलेली होती, परंतु त्यांनी सरपंचाचा जर अर्ज भरलाच नाही. परंतु आहे त्या लोकांनीसुद्धा राजीनामे दिले. रात्री उशिरा जाऊन आम्ही त्या लोकांचा आदर सत्कार केला. सगळ्यात जमेची बाजू अशी आहे की या कामी मराठा समाजाच्या लोकांनी तर मदत निश्चितपणाने केलेली, पण 18 पगड जातीच्या समाजाने सुद्धा, मराठा आमचा मोठा भाऊ आहे, या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीतून प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. याच गोष्टीचा धागा पकडून आमच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी निश्चितपणानं त्यांनीसुद्धा अर्ज भरले नाही. आणि म्हणून आम्ही ते कौतुक म्हणून इतर समाजाची सुद्धा साथ आहे निश्चितपणानं. आता गेल्या 32 वर्षापासून मी या चळवळीमध्ये माझ्या विचारमंचावर पाटोदा तालुक्याचा मी ज्यावेळेला छावाचा अध्यक्ष होतो, गेल्या एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळेला मी माझ्या विचारमंचावरून अनेक ओबीसी बांधवांनी मराठा समाजाला आमचा मोठा भाऊ त्याला आरक्षण द्या अशा पद्धतीच्या मोठमोठे भाषणं केलेले आहेत. आणि कायमस्वरूपी बघा, आता ग्रामीण भागामधला कुठलाच 18 पगड जातीचा माणूस या आरक्षणाच्या विरोध नाही, पण राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय लोक स्वतःचं राजकारण सांभाळून ठेवण्यासाठी लहान भावांना, त्यांच्या लहान लहान घटकांना अडचणीत आणून पाहत आहेत. त्याचा परिणाम त्या लहान लहान गटावर होतो आहे, त्या बांधवावर होतो आहे, याची जाणीव आता त्या बांधवांना झाली.
आणि मग त्या OBC असेल, SC असेल, NT असेल, हे जे लहान लहान घटक आहेत यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली की राजकीय लोक त्यांच्या स्वार्थापोटी आम्हाला अडचणीत आणत आहेत, म्हणून ते आता ताकदीनं आमच्यासोबत येत आहेत. इतकंच नाही तर ज्या वेळेला आम्ही इथं आंतरवाडी सराटीला आलो होतो, आमच्याकडे असे काही उदाहरणं आहेत की धनगर समाजाच्या बांधवांनी, OBC समाजाच्या बांधवांनी, NT समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या बांधवांनी आम्हाला गाड्या दिल्यात. त्या गाड्याला डिझेलसुद्धा त्यांनी घेतलेलं नाही आहे. त्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, त्यांनी खाण्यासाठी आम्हाला बिस्किट, कोणी पोह्याची व्यवस्था केली. म्हणजे माझ्या डोंगरकिनी गावामध्ये आमच्या SC बांधवांनी, एका शिक्षकांनी सकाळी सकाळी आमच्या रूटवरून जाणाऱ्या हजारो लोकांना नाश्त्याची व्यवस्था केली होती. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे. ही गोष्ट जर जनसामान्य जनतेच्या लक्षात येत असेल तर हे सरकारच्या लक्षात काय येत नाही, ही खरी खंत आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सरकारला सांगायचं आहे पुन्हा पुन्हा की आता मायबाप सरकार हो, जनता सावध झालेली. मराठा समाज तर झालेला आहे, पेटून उठलेला आहे, पण याबरोबर 18 पगड जातीचा समाज आता मराठ्याला साथ देतोय, ताकद देतोय, शक्ती देतोय. मग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असेल तर निश्चितपणानं तुम्ही या भावनेचं म्हणजे मागणीचा चांगला विचार करावा आणि त्वरित 24 तारखेच्या आत आम्हाला OBCचं प्रमाणपत्र देण्याचा काम करावं. 24 तारखेच्या आत जर समजा आरक्षण नाही मिळालं तर जसं सांगितलं तसं पुढचं आंदोलन तुमच्या तालुक्यातून कसं राहील, सपोर्ट कसं राहील आंदोलनासाठी? आज जे जरांगे पाटलांनी सांगितलं की आपल्याला म्हणजे गावागावात एक साखळी उपोषण 100%च आम्ही काय करतोय आता, आम्ही गेल्याच्यानंतर आता उद्या आम्ही एक मिटिंग कॉल करणार आमच्या जिल्हा परिषद गटाची. म्हणजे आमचं जे ठरलेलं आहे, आमच्याकडं आमचा जिल्हा परिषद गट प्लस शेजारचा जवळपास एक जिल्हा परिषद गट असतो. या सगळ्या लोकांना आम्ही बोलून घेणार त्यांच्यासमोर. त्यांनी आता हे सगळ्यांनी ऐकलेलंच आहे, आम्ही त्यांच्या भावना ऐकतो. आमच्या बैठकीची पद्धत अशी की आम्ही फक्त आम्ही कॉल करतो, जनतेचं विचारतो की बाबा आता अशा पद्धतीचं आपल्याला आंदोलन करायचं, तुमच्या भावना काय आहेत. त्याच्या माध्यमातून आपण एक रिसर पद्धतीने तसं स्ट्रक्चर तयार करून एक मोठं आंदोलन पुन्हा उभा करणार आहेत. कारण डोंगरकिनी आणि पाटोद तालुका हे चळवळीचं गाव आहे, हे क्रांतिकारकाचं गाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं नेहमी होतं म्हणजे आंदोलन करण्याची सवय आहे. आणि एका वेगळ्या विचाराच्या भावनेचे हे लोक असल्यामुळं एकदा हे ठरलं किंवा एकदा आदेश दिले तर त्याच्या आदेशाचं सगळेजण पालन करतात, विनंतीचं सगळे मान ठेवतात. आणि शिस्तीच्या संदर्भामध्ये अतिशय खूप शिस्तीने वागण्याची सवय आमच्या लोकांना असल्यामुळं होणारं आंदोलन हे आमचं यशस्वी झालेलं असतं. कारण आमच्या या आंदोलनामध्ये बी सराटीला प्रकार घडल्याच्यानंतर आम्ही आंदोलन चालू केलं होतं 2 तारखेला. मग आम्ही बसताना ABCD अशी 4 प्लॅन तयार करून बसलो होतो, कारण आम्हाला माहीत होतं जे इथं घडलं ते आमच्याकडे सुद्धा घडणार. तसे प्रकार आमच्याकडे सुद्धा झाले. म्हणजे राजकीय सामाजिक पातळीवरून दबाव आणून आंदोलन मोडण्यात अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु आम्ही ABCD असे 4 प्लॅन तयार केल्यामुळं तिथं कोणाचं डोकं चालत नव्हतं. आणि खऱ्या अर्थाने आमच्या पाठीमागं असणारी जी आमची टीम होती, ही जी मंडळी आमच्या पाठीमागं होती, आमच्यासोबत होती, तर ह्यांनी इतक्या ताकदीने सांभाळलं की आम्ही बसलो त्यावेळेला आम्हाला फक्त ते विचारायचे की आता काय करायला पाहिजे. एकदा सांगितल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बाकीचा पुन्हा कधी प्रश्न विचारला नाही. असं करा म्हणल्याच्यानंतर जे आडवं आलं त्या सगळ्याला आडवं करण्याचं काम आमच्या या सहकाऱ्यांनी केलं आहे. खरं श्रेय आमच्या आंदोलनाचं असेल म्हणजे या अन्नत्याग आंदोलनाचं असेल तर आमच्या सहकाऱ्यांचं श्रेय आहे, जनतेने दिलेल्या त्या प्रेमाचं श्रेय आहे. तुम्ही 13 दिवस उपोषण केलं आणि त्या तुम्हाला जो त्रास झाला तर तो समाज वाया जाऊन देणार नाही.